तुम्ही तुमच्या मनाच्या ताब्यात नसले पाहिजे, बल्कि तुमचं मन तुमच्या ताब्यात असलं पाहिजे. कधीही लक्षात घ्या, आपलं मन आपल्याला जास्तीत जास्त वेळ हेच सांगतं, जे आपल्यासाठी चांगलं असतं, जे लोकांसाठी चांगलं असते. पण जास्तीत जास्त वेळ असंच होते, की ते आपल्यासाठी चुकीचं होऊन जाते आणि लोकांसाठी, जगासाठी पण चुकीचं होऊन जाते. कारण आपलं मन खूप चंचल असते. पहिलं हे काम करायला लावते, मग दुसरं करायला लावते, मग तिसरं करायला लावते आणि असंच त्याचं चालू असते. आणि जर आपण त्याचाच ऐकत गेला आणि तेच करत गेलो, तर आपण करत तर राहू गोष्टी, पण ते कुठे जाणार नाही. कुठं खूप काही मोठं गोष्ट काही होऊ शकणार नाही. तर लक्षात घ्यायचं आपण का प्रत्येक वेळेस जेव्हा आपलं मन काही करण्यासाठी सांगत आहे, तर जरुरी नाही आहे का ते आपण केलंच पाहिजे. त्याच्या विरुद्ध केलं तरीही चालतंय. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, की मनासारखं किंवा मनाविरुद्ध केलं, तर कोणाला हर्ट या जगात कोणाला हर्ट नाही झालं पाहिजे. काही दुःख पोहोचलं नाही पाहिजे आणि स्वतःला सुद्धा काही दुःख नाही पोहोचलं पाहिजे. तर हे लक्षात घेऊन जर आपण काम केलं, तर खूप छान होऊ शकते. खूप छान आयुष्य होऊ शकते. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात, की "यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी." म्हणजे तुमच्या भविष्याचे तुम्ही स्वतः निर्माता आहात. तर हर वेळेस हेच लक्षात घ्यायचं, की पॉझिटिव्ह विचार करायचा आणि हे विचार हेच करायचा का आपण गोष्टी करू शकतो. जर आपण असा विचार करणार, की नाही करू शकत, तर ते नक्की तेच आपलं सत्य होऊन जाते. तर प्रत्येक वेळेस हेच विचार करायचा, की आपण हे करू शकतो, आपण हे करू शकतो, आपण चांगलं करू शकतो, आपल्यात कॉन्फिडन्स आहे, आपण जास्त स्माईल करत आहे, आपण जास्त फ्रेंडली आहे. हे चांगल्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट स्वतःला म्हणतच राहायचे कंटिन्युअसली आणि तसंच मग आपण बनून जातो. म्हणजे आपण जे विचार करतो तेच आपण बनून जातो. तर प्रत्येक वेळेस चांगलाच विचार करायचा. आपण आपल्या मनात काय म्हणताय ते सुद्धा लक्षात ठेवायचं आणि तसाच चांगला विचार करत जायचा. बेस्ट विशेस.